रामकृष्ण हरी. जय सीताराम. नमस्कार सगळ्यांना, माता बहिणींना नमस्कार, भावंडांना नमस्कार, सगळ्यांना नमस्कार, मुलांना मुलींना नमस्कार. येडो बघा जा, येडो मी कथा कसं सांगतात तसंच सांगते बघा, म्हणून तुम्ही येडो बघा जा. रामकृष्ण हरी. बघा मुलांनो, एक श्रीमंत माणूस असतो, श्रीमंत माणूस असतो. तर पडायचं इकडं हो, मी लयच कडीवर बसले. श्रीमंत माणूस असतो. तर ते माणूस बघा, ते माणूस लई मोकळ्या मनाचा असतो. धनदौलत भरपूर असते त्याच्याकडं, धनदौलत भरपूर असते. त्याचं मन लई साफ असतो. परे त्याचं नाव गोविंदा असतं. त्याचं नाव गोविंदा आणि त्याच्या बायकोचं नाव सुभिद्रा. बघा, असं करून करून वर्ष जातं, 2 वर्ष जातं, 3 वर्षे, 4 वर्षे, 5 वर्ष जातं. 5 वर्ष जातं लग्न होऊन 5 वर्ष जातं. 5 वर्ष झालं तरी काय मूल बाळ नाही झालेलं. तर मग म्हणायचे मूल बाळ तर अजून झालं नाही, वय तर आमचं व्हायला लागले या, वय तर आमचं व्हायला लागले म्हणले, मूलबाळ अजून नाही, एवढी धनदौलत कोण सांभाळन आता, आम्ही तर झालो म्हणले आता 45 वर्षाची झालं म्हणलं आम्ही, आणि आता काय आता आम्हाला होणार आहे, आता काय माहिती, आता 45 वर्ष झाले, आता होणार आहे का नाही होणार काय माहीत नाही, आता देवाला माहिती आहे. प्री म्हणली आता एवढी धनदौलत सांभाळायचं म्हणलं तरी अवघड खेळ आहे. तर कोणी पण म्हणायचं अजून मूल नाही, अजून मूल नाही. पण आता हे तरी काय करणार हो, आता कोणतरी काय करतं, आता मूल नाही म्हणल्यावर कोणतरी काय करतं. तर मग एका गावामध्ये साधू संत आले होते. शेजारीच गाव होतं. तर त्या गावामध्ये लांबून साधू संत बोलवले होते हे करायला, म्हणजे भजनसाठी. पहिलं कसं भजन करत होते ना लोक, आणि आता बी करतात. तर मग भजन करायला बोलवले होते. तर मग गावगावचं लोक तिथं जात होतं, गावगावचं लोक तिथं जात होतं. तर मग ह्यांना कळलं, म्हणले त्या गावामध्ये भजन करायला लांबून साधू बोलवले. तर रामकृष्ण हरी म्हणले तुम्हाला जायचं असलं तर जावा म्हणले, तुम्ही पण जावा. तर मग बायकोला म्हणला सुभिद्रा चल म्हणला, आपल्या जवळल्या गावामध्ये भजन करणारे साधू आले, तर चल म्हणले, तू बी चल. ती म्हणली हो मी पण येते म्हणली, घरात बसून पण म्हणली लई हे झाले, कंटाळा आलाय म्हणली मी पण येते म्हणली. मी पण येतं म्हणल्यावर उरकिलं, शेजारच्या आया बाया सगळेच गेले. गोविंदा गेला, सुभिद्रा गेली, बाजूवाल्या बाया गेल्या. तर मग म्हणले या बसा. ह्यांना पुढं बसवलं. जरा ह्यांचं वय झालं होतं 45, बाकी कसं पोरं पाठीमागं बसलेली. तर मग ह्यांना पुढं बसवलं. पुढं बसवल्यावर भजन झालं सगळं. भजन झाल्याच्या नंतर म्हणले आता कुणाचं काय अवघड काम आहेत, काय कुणाचे बनव. हां, मग तू आता किती मिनटाचं झालंय बघ, मग तू ये. 4 मिनिट. हां, 16 मिनटाचं झालं नाही, ये. हां, एक टाइम चक्कर मार. मग झालं, भजन झालं, सगळं झालं. तर मग म्हणले तुमचं काय आहे म्हणले, तुम्ही कशासाठी आलेले आहेत, भजन ऐकायला आलात का, तुमचं काय अवघड काम आहे. हो म्हणले आमचं लय मोठं अवघड काम आहे. मग बाजूवाले त्यांच्या संग बसले होते. तर ते म्हणले हो ह्यांना नाही का आता 45 वर्षाचे आहेत म्हणले हे, आणि 5-6 वर्ष झाले लेकरू पण नाही अजून. आता पहिलेच होते ते 30 वर्षाचे, लग्नाच्या टायमाला ते 30 वर्षाचा होता, ही होती
20-22 वर्षाची. तर मग असं करून 5-7 वर्ष झालं तर मग हे 45 वर्षाचे झाले समजा. तर म्हणले आता आम्ही तर आता अपेक्षा सोडून दिली आहे लेकरा बाळाची. पण आता तुम्हाला सांगायची पण लाज वाटायली आम्हाला. परी बाजूवालीनं सांगितलं असा असा प्रॉब्लेम आहे, ह्यांच्याकडं धन दौलत भरपूर आहे, परी ह्यांना लेकराचं सुख नाही आहे आणि लेकराचं बी सुख नाही आणि घराला दिवा नको का, घराला दिवा नको का, वंशाला दिवा नको का, म्हणून शिने म्हणले ह्यांना मुलाची अपेक्षा आहे. आणि वय झालं तर म्हणले ह्यांना कोण बघन आणि एवढी धनदौलत काय करणार. तर मग त्याने असं नाडी बघितली, अशी नाडी बघितली, अशी नाडी बघितली. नाडी बघितल्याच्या नंतर म्हणले तुम्हाला म्हणले मूल होणार आहे म्हणले. पर ते मूल नाही का तुमच्या मुळावर उठन म्हणले ते मूल. ते म्हणले मुळावर काय आपलं मूल उठत असते का, मुळावर काय कोणतं मूल उठत नसतंय. हा बाबा सैतानासारखं करतंय म्हणजे आपलं ऐकत नाही काय नाही, त्याला काय मुळावर म्हणतात का. ते म्हणला काय बी असू द्या मला मूल पाहिजे. एक तर आता आमचं एवढं वय झालं, अजून 5-6 वर्षांनी आम्ही 50-60ची हो. आणि मग म्हणले 60-70च्या टायमाला आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघायचं. किती बी नोकर चाकर लावले तर ते नोकर चाकरत राहिले. आता एवढी धनदौलत आम्ही काय करणार. ते म्हणले टाकायची गोरगरिबाला वाटून. अहो म्हणले वंशाचा दिवा नको का. बरं म्हणले तुमच्या मनातच आहे तर म्हणले होईन तुम्हाला मूल. त्या मुलापासून तुम्हाला लई सावधान राहावं लागेल. त्या मुलाला जन्मलं तसं त्या मुलाला असे संस्कार शिकवायचे, सगळं देवाचं ज्ञान शिकवायचं. जन्मलं तेव्हापासून कानामध्ये फुकायचं त्याच्या तू ही निरंकार मैत्रे चरणा हा मैनू बक्षलो. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय सीताराम, जय सीताराम. तुम्ही सारखं कानात रोज बोलायचं आणि जन्माल्या पण बोलायचं. हो म्हणले करून म्हणले. पण आता यांना मूल झालं तर सगळ्या गावामध्ये डंका वाजला की बाबा गोविंदाला मूल झालं, गोविंदाला मूल झालं, सुभद्राला मूल झालं. सगळ्या गावामध्ये खुशी, जिकडं तिकडं जेवणाचे आमंत्र, जिकडं तिकडं लाडू पेढे गावगाव वाटायलेले. मग आता काय करणार. दाई होती म्हणजे काय म्हणतात त्या बाळात पण करते ना ती होती. तिने जिने बाळात पण केले ना ती अशी माळ काढली त्या गोविंदाने आणि हे तिच्या हातात घातली. खुशी ना. पेढ्याचं एवढं मोठं पाकिट, लाडूचं एवढं मोठं पाकिट, एवढं मोठं त्या बाळातीन करते तिला. बघा एवढा खुशी आणि सगळं खुशीचा माल, सगळं गावगाव खुशी. बाबा गोविंदाला मूल झाले, गोविंदाला मूल झाले. आणि एवढं खूपसुरत, एवढं देखणं, एवढं भारी. आणि कुणी पण उचलून शिनी त्याला घ्यायचं, कुणी पण त्याचा लाड करायचा. आणि सांगितलं होतं त्या साधू संतांनी सांगितलं होतं त्याचा लाड करायचं नाही. त्याला जसं चालते तसं पडला पडू द्यायचं, उठला उठू द्यायचं, खाल्लं खाऊ द्यायचं, नाही खाल्लं नाही खाऊ द्यायचं असं सांगितलं होतं. आणि कान फुकायला सांगितलं होतं जन्माल्या. जय सीताराम, जय सीताराम, तू ही निरंकार मैत्रे चरणा हा मैनू बक्षलो. राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी असं म्हणायला सांगितलं होतं. टाळ्या वाजवायला सांगितलं होतं. टाळी बी वाजविली नाही, कानं बी फुकले नाही. तर काय ते लेकरू जन्माला आलं तर त्या खुशीमध्ये गाव खबर. जेवणाचं मंत्रण आहे, तुम्ही जेवायला यावा म्हणजे गाव बघा. आणि ते मुलाला पडू दिलं नाही, त्या मुलाला ठेस लागू दिली नाही, त्या मुलाला ताण लागू दिली नाही, त्या मुलाला भूक लागू दिली नाही. भूक लागायच्या आधीच त्याला खाऊ घालायचं, पाणी ताण लागायच्या आधीच त्याला पाणी पाजायचं. म्हणजे एवढा त्याचा लाड कौतुक विसरून गेले ते.
काय ते साधू संत बोलले होते ना, तर ते सगळे विसरून गेले. त्या लाड प्रेमाच्या मध्ये त्या पोराला येडं बनवून टाकलं. आणि मग ते झालं हळूहळू हळूहळू 5 वर्षाचं. 5 वर्षाचं झालं की मग आपलं पळायला, इकडं गार्डनला जा, तिकडं गार्डनला जा, ह्या पोराबरोबर जा, त्या पोराबरोबर जा, लागला असं करायला. मग त्याला बाहेरची हवा लागायली, बाहेरची हवा लागायली, बाहेरची हवा लागायल्याच्या नंतर मग झालं 6 वर्षाचं झालं, 7 वर्षाचं झालं. मग एक त्यांच्या इथं माळी होता, एक माळी होता, झाडांना पाणी घालत होता. झाडांना पाणी घालत होता तर तिथं पडलं होतं एक पिटुंबरीचं फोकड, एवढं फोक, पिटुंबरीचा फोक पडला होता. पिटुंबरीचा फोक पडला होता आणि त्याचा पाला वरबडला, पाला असा करून वरबडला की ते झाला, त्याचे झाले हे लकडी झाली, लाकूड झालं, लाकूड झालं. ते असं मारलं की सन 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 आवाज निघायचा. असं फिरवलं की त्याचा आवाज निघायला लागला, गुंग 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 आवाज निघायला. मग त्याला लई मजा वाटायली. असं करून असं करून असं करून असं करून त्याला लई मजा वाटायली. आवाज कसा येते, आवाज कसा येते असं म्हणायला आईला. ती म्हणते जा खेळ बाबा, तिकडं जा बगीच्यामध्ये जाऊन खेळ. तेवढ्यात माळी तिथं पुढं बघून पाणी घालत होता. ते फोक उचलला, सप कोणी त्याच्या मागून पाठीवर मारला. पाठीवर मारला की ते बाबा, अरे बाबो, अरे बाबो, अरे बाबो असा करायला. त्याला असा झणका लागला ना, त्याने जोर खाऊन मारला, जोर खाऊन मारला. त्याच्या पाठीत मुंग्या निघल्या, अरे बाबो म्हणून. तर ते इकडं तळमाळ्या लागले म्हणून, आणि हे इकडं नाचतंय नाचतंय नाचतंय, हा 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 हा, ही 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 नाचतंय नाचतंय नाचतंय. ह्याला मजा यायली. ते तिकडं नाचायला लागले, 5 तळमाळ्या लागले. अरे बाबू, अरे बाबू, अरे बाबू आरडायला लागले ते. आणि आई त्याची खिडकीतून बघती. आईला लई नवल वाटले. आई माझ्या लेकरांनी असं मारलं, माझ्या लेकराने असं मारलं, माझ्या लेकराने असं मारलं. आई लागली म्हणायला. आली खिडकीतून, हां तुम्ही ह्याला मारलं, तू माळी दादाला मारलं? हां मी असं मारलं, हां मी असं मारलं. हे माझं लेकरू किती चांगलं आहे गो बाई, माझं लेकरू किती, आई याला असं करायला येतंय. अगो बाया, अरे त्या बाबाचा जीव लागलाय तरमळायला. त्याच्या पाठीवर एवढा मोठा ओळ आलाय. त्याचा ओळ बघा की किती ओळ आलाय ती. आणि मारले म्हणून तुम्ही नाचायला लागलात. अरे 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 बघा. आणि मग दुसऱ्या दिवशी गेला आपलं पोराबरोबर नदीला. नदीमध्ये होतं पाणी. उड्या आता 7 वर्षाचे, 8 वर्षाचे, 9 वर्षाचे, 10 वर्षाचे लेकरं त्या डगरीवरून उड्या मारायले. आता एका पोराला नव्हतं येत पवायला, ते नव्हतं, त्याला उडी मारायची नव्हती. ते म्हणलं मला पवा येत नाही बाबा, पाणी खोल आहे, नको. ते होतं 10 वर्षाचं आणि हे पोरं होते 7-8 वर्षाचे. आणि अरे उडी मार ना म्हणला. ते म्हणला नको नको मला पवायला येत नाही. अरे म्हणला आम्ही आहेत ना, तो मार उडी. ते म्हणला नकोच मला, तुम्ही असला तर मला नको. मग त्याने असं करून ढकललं की त्याला पवायला आहे ना. ते लागलं गचा खायला, हू 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 गचा खायला लागलं. वाचवा 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 असं करायला. अगं बाई. आणि मग ते लागलं मारायला. आणि मग दुसरे पाहुणारे होते तिथं बाजूमध्ये लोक. अरे म्हणले पोरगं डुबले, म्हणले काढा की ह्याला बाहेर. असे पळत पळत आले आणि त्याला बाहेर काढलं. त्याच्या असं पाठीवर दाबलं, छातीवर दाबलं, पाणी निघलं. त्याला घरी नेऊन सोडलं. त्याचे मायबाप घरी आले. म्हणले तुमचं असलं कसलं पोरगं येडं बनवून टाकले तुम्ही, लाडाने येडं बनवून टाकले. लाड तुमच्यापाशी, धनदौलत आहे तुमच्यापाशी, आमचे लेकरं काय मारतो का म्हणली. नाही ते पोरगं म्हणायला लागलं, नाही मी काय नाही केलं, त्याने स्वतःच उडी मारली. खोटं बोलायला पण शिकलं, मारामारी करायला पण शिकलं, खोटं बोलायला 1 नंबर. असं करून त्याने झालं 10 वर्षाचं झालं, 12 वर्षाचं झालं. मोठ्या पोरांच्या संगतीला लागलं, जुगार खेळायला लागलं, वाईट नाद करायला लागलं.
काही पण करायला लागलं, भांडणं आणायला लागलं. भांडणं आले तर पोलिस पकडून न्यायचं, तर ते खोटं बोलायचं. मग आईनं पैसे द्यायचे, झाकून टाकायचं. म्हणजे वातावरण जास्त चाललं. बापाला आवडना, बापाला वाटायलं जे जे साधू संत बोलले होते ते खरं व्हायला लागले. बाप घाबरून गेला. एक दिवशी एक तडाखा मारला बापाने. तर बापाला म्हणला बघून घेईन, म्हणला तुला बघून घेईन. बघा, बापाला बघून घेईन म्हणला, बापाला बघून घेईन म्हणला. बाप घाबरून गेला. धरणीला पडला बाप. आता कसं होईल? साधू म्हणत होता तेच खरंय. त्याने सगळं जुगारावर, वाईट वळणावर सगळी धनदौलत घालवली. सगळी धनदौलत घालवली. दोस्त मित्रांना खायला प्यायला घालत होता. रात्रात हिंडत होता, फिरत होता. ती अवलाद बघा, अशी असती अवलाद. अशी अवलाद बघा. बघा मुलांनो, कशी अवलाद आहे. मुलींनो, मुलांनो, माता बहिणींनो, इडं बघ जा, इडं बघ जा. आणि बघा, त्या पोराने सगळं धनदौलत घालवली. शेती पोती कर्ज करून, किती बी महागाचं कर्ज घ्यायचं. मायबापाने पैसे नाही दिले की किती बी महागाचं कर्ज घ्यायचं. अशी बसते जरा हो. किती बी महागाचं कर्ज घ्यायचं आणि याजाचे ब्याज करून मायबापाने द्यायचं नाही. तर याजाचं ब्याज करून किती पण कर्ज, सावकारांचं, मोठ्या मोठ्या लोकांचं कर्ज केलं. एवढं कर्ज केलं की त्याची धनदौलत होती तेवढी गेली. म्हणला माझंच आहे ना सगळं, कोणाचं आहे म्हणला, माझंच आहे सगळं. तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला खायला भेटलं म्हणजे बस ना. सगळी धनदौलत तर माझीच आहे ना. काही बी म्हणायला लागलं मायबापाला, एक हार गळ्यात होता. माईच्या गळ्यात, आईच्या गळ्यात एक हार होता. काहीच नाही भेटलं तर आईच्या गळ्यातला हार अस्तं करून घेतला. अस्तं करून ओढून घेतला हार. आईच्या इथं सगळे नखं लागले. आईच्या इथं सगळे नखं लागले तरी त्याला दया नाही आली. पळून गेला. म्हणला एका सावकाराचं मी कर्ज देतो, एका सावकाराचं कर्ज देतो म्हणला. आणि वापस त्या पैशाची जुगार खेळली. त्या पैशाची जुगार खेळून तोवर तर सावकार लोक घरी आले. एक घर होतं राहायचं, ते पण जप्त केलं. आणि काय मग रोडला आले रामकृष्ण. अरे बघ रे, बघ बरं, झालं का 16चा? ओके. दम दम. रामकृष्ण हरी मुलांनो, रामकृष्ण हरी. सदाही खुश राहा, मस्त राहा. वाईट वळणाला कधी जाऊ नका कुणी. हे बघा, मायबाप कुणासाठी असते? सगळं तुमच्यासाठी असते. तर म्हणून हे बघा, काही बी असलं ना, जे आपले मायबाप करते ना त्याच्यामध्ये आपण राजी व्हायचं, तर जीवनाचं कल्याण होत आहे. मायबापाचं नाही ऐकलं ना, नरक बनतंय जीवन, नरक बनतंय बरं का मुलांनो. म्हणून आपल्या आईबापाचं ऐका, आपल्या आईबापाची सेवा करा. आपल्या आईबापाला विचारा काय पाहिजे काय नाही तुम्हाला. आई बाबा जेवढं बी सेवा करताना तेवढी तुम्हाला मेवा भेटन. देव परमेश्वर चांगला करल. सदाही सुखी राहावा, मस्त राहावा, आनंदी राहावा, खुश राहावा, मस्त राहावा. आईचा आशीर्वाद आहे.